आहे, बळीराजा पोषित आहे, पण शेतकऱ्याला जर मदत द्यायची झाली तर सरकार देत नाही। तुम्ही बाकीच्या क्षेत्रात पहा, बाकीच्या ठिकाणी नको त्या ठिकाणी कितीतरी निधी दिला जातो, त्याच्यात कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला जातो आणि शेतकऱ्यापाशीच फक्त हे सरकार जे आहे शेतकऱ्याला मात्र न्याय देत नाही। आज शेतकऱ्याला, आमच्या शेतकरी माय बापाला न्याय मिळाला पाहिजे, वला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, नाहीतर यांनी खुर्च्या खाली केल्या पाहिजे। वला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, वला दुष्काळ नाहीतर खुर्च्या खाली केल्या पाहिजे। आता हे पाणी बघा, आता बघायचं का राहिलं? पंचनाम्याच्या भानगडीत पडू नये, पंचनाम्याचे नाटक बंद करा। हे पाणी बघा, हे पाणी गुडघ्याच्यावर पाणी आहे आणि पंचनामे बांधावर जाऊन करू नका। आता पाहायचं काय राहिलंय? सरसकट या शासनाने भरपाई नुकसान दिलं पाहिजे। सरसकट पंचनामे न करता हेक्टरी 50,000 रुपये अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर पडलं पाहिजे, डायरेक्ट खात्यावर आलं पाहिजे, नाहीतर हे शेतकरी राजा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला शेतकरी दाखवून द्यायचे असतात, सरकारच्या खुर्च्या खाली करायच्या काय यांना ठेवायचं। जर तुम्ही हेक्टरी 50,000 रुपये जर नुकसान भरपाई दिली नाही तर तुम्हाला खुर्च्या खाली केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। आज सर्व ठिकाणी ही परिस्थिती झालेली आहे, म्हणून या सरकारने सरसकट नुकसान भरपाई दिली पाहिजे।